दादा, लक्ष कुठं आहे हो मालक? तुम्हालाच म्हणून राहिलो मी. कुठं आहे दादा लक्ष तुमचं? एवढी खतरनाक भरती तुमच्याकडे आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन आला आणि लक्ष कुठं आहे तुमचं? असं नका करू राजे हो तुम्ही. हे सोबत नाही तुम्हाला. या वयात ह्या गोष्टीच्या मागं नाही लागायचं भाऊ. मित्रांनो, डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जी DRDO अंतर्गत वॅकन्सी आलेल्या आहेत, 10वी पास शांबळे शांबळे पोट्टे चुकून 10वी पास होते, गमत नाही तर ITI घेते करून, त्यांच्याकरता ही वॅकन्सी घेऊन आली. काय कशी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण, कोणते पद आहे, संपूर्ण माहितीचा संपूर्ण गायट आपल्याला ह्या व्हिडिओत पाहायला भेटणार आहे. भाऊ उलू 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 नाही करता या व्हिडिओला आपण पटकन सुरुवात घेऊ आणि चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता DRDO अंतर्गत जी आहे मित्रांनो, म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संघटनेअंतर्गत जवळपास 764 जागांकरता ही सुपर डुपर भरती आलेली आहे. या भरतीमध्ये मित्रांनो 2 क्रमांकाचे पद ठेवण्यात आलेले आहे. कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे, कोणत्या पदासाठी किती मित्रांनो जागा खाली आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे, मिळणार आहे. तर सर्वप्रथम आपण मित्रांनो बघितलं तर मित्रांनो DRDO अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. DRDO म्हणजे DRDOचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल ना. संरक्षण संशोधन विकास संघटनेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीमध्ये मित्रांनो जवळपास 2 क्रमांकाचे पद ठेवण्यात आलेले आहे. पहिल्या क्रमांकाचं पद टेक्निकल असिस्टंट म्हणून सिनियर आणि दुसऱ्या क्रमांकाचं पद म्हणजे टेक्निशियन. ओके, तर यामध्ये असे 2 क्रमांकाचे पद ठेवण्यात आलेले आहे. पहिल्या पदाकरता मित्रांनो इथे बघू शकता आपण 561 वॅकन्सी जे आहे ते खाली आहे आणि दुसऱ्या पदाकरता मित्रांनो 203 जागा जे आहे मित्रांनो रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. असे टोटल मित्रांनो 764 वॅकन्सी जे आहे मित्रांनो DRDO अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि 764 वॅकन्सी जे आहे ते खाली आहे सध्या तरी. ओके, शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर जे टेक्निशियनचं पहिलं पद आहे सिनियर असिस्टंट टेक्निशियन म्हणून यांच्याकरता तुम्हाला BSc पाहिजे. ओके, तर आणि दुसऱ्या पदाकरता मित्रांनो तुम्हाला यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI पाहिजे. ओके, तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व काम ओकेमध्ये दिसून राहिलाच. ओके 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 ओके. तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकतो सिनियर टेक्निकल जे पद आहे तर यांच्याकरता मित्रांनो BSc मागितलेलं आहे. सिनियर टेक्निकल आणि असिस्टंट आणि BScचं काही गणित नाही जमून राहिलं. बी वगैरे असू शकते मला नॉलेज न, इथं थोडं टाईप वगैरे करताना चुकलं असेल माझं. BScचं जे काही असेल ते हे मागितलं त्यांनी. आपण ऑफिशियल PDF आहेच आपल्याजवळ, ते बघू आपण. ओके, यामध्ये मित्रांनो आपण 10वी पास असलेले उमेदवार आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI ज्यांना केला आहे ते देखील या पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. वयोमर्यादा जर विचार केली इथे मित्रांनो आपण बघू शकणार आहोत, मी थोडं अंडरलाईन केली, 18 ते 28 वर्ष म्हणजे नळाला पाणी लागलं तर नदी होईपर्यंत यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 5 वर्षे सूट आहे SC ST करिता, 3 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे OBC करिता. संपूर्ण भारतभरात नोकरीची ठिकाण बघू, कुठेही नोकरी लागू शकते. मध्य प्रदेशातला महाराष्ट्रातील, महाराष्ट्रातला गुजरातमध्ये, गुजरातचा अमरावतीत येऊ शकते, अमरावतीतला आपल्या घरी येऊ शकते. असं आहे का? तसं नाही. कोणताही स्टेटचा माणूस कोणत्याही स्टेटमध्ये जाऊ शकते. संपूर्ण भारतभरात कुठेही नोकरी भेटू शकते. नोकरीचे ठिकाण फिक्स नाही आहे का इथंच भेटत म्हणून. त्याच्या व्यतिरिक्त आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC यांना 100 रुपयाचा DD आहे आणि SC ST करता कसल्याही प्रकारचा DD नाही आहे. आणि विशेष करून महिलांना तर जय हिंद जय भारत काम आहे, DDच नाही, फ्रीमध्ये जमाव. त्याच्यानंतर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धतचा जर विचार केला तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. तर अशा स्वरूपाची DRDO अंतर्गत ही वॅकन्सी आलेली आहे. त्या व्यतिरिक्त ऑफिशियल जाहिरात PDF आपण इथं बघून घेऊ. सध्या तरीच मित्रांनो ही ऑफिशियल जाहिरात जी आहे मित्रांनो सध्या खुलत नाही आहे, काही व्यक्तिगत कारणाच्यानं सर्व्हर वगैरे डाऊन असून. आता इथे तुम्ही बघू शकता मॉर्निंगचे 6:25 झाले, संडे आहे, 7 तारीख आहे आजची. तर मित्रांनो ही ऑफिशियल PDF आहे. यामध्ये तुमचा पगाराचा जर विचार केला तर सिनियर टेक्निशियन करिता तुम्हाला यामध्ये 35,400 ते 1,12,000 रुपयापर्यंत तुमचा पगार राहणार आहे. त्याच्यानंतर टेक्निशियन ए याचा जर विचार केला तर 19,900 ते 63,200 पर्यंत तुमचा पगार राहणार आहे. त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जे कास्टनुरूप जेही रिलिजन्स असते, म्हणजे OBCला 3 वर्षाची सूट, SC STला 5 वर्षाची सूट, ते सर्व यामध्ये लागू होणार आहे. आता ही वेबसाईट स्लो असल्या कारणाच्यानं मी तुम्हाला थोडीफार माहिती नाही देऊ शकत. जर झाली की आपण बघू, याला बी बघून घेऊ, जे होईल पाहिलं जाईल. ओके,
तर अशा स्वरूपाची जी आहे मित्रांनो ही वॅकन्सी आलेली आहे. इथे आपण बघू शकता येत्या 9 तारखेला जे आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची लिंक मित्रांनो आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते लिंक मिळून जाईल. त्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल आपला टेलिग्रामवर ग्रुप आहे, तुम्ही जॉईन करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ही PDF तर एवढी महत्त्वपूर्ण वाटत नाही, कारण यामध्ये हे शॉर्ट PDF त्यांनी सध्या तरी जॉईन केली, ज्यामुळे मी तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे ही संपूर्ण माहिती नाही देऊ शकत सध्या तरी. त्याच्याबद्दल क्षमा करा. तुम्हाला स्वागत करतो, वेलकम करतो. तुमच्याला आणायला तूप लावून स्वागत करतो, वेलकम करतो आपल्या यूट्यूब चॅनल. चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. आशानं हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. जय हिंद, जय भारत, भारत मध्ये की जय, जय संविधान. चला व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.